नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुजी मसाला पुरी रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण आलू शिजवून घेऊया। इथे मी 4 ते 5 आलू घेतले आहे आणि आलूला कुकरमध्ये शिजवायला टाकायचे। आलू 3 ते 4 शिट्टीमध्ये शिजवून घ्यायचे। आलू शिजून झाले की थंड झाल्यावर त्यांना शिलून घ्यायचे। एक एक करून असे मी सर्व आलू शिलून घेतले आहे। तुम्ही आलू पातेल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता आणि आलूचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही या पुरीला कोणत्याही भाजीसोबत किंवा दहीसोबत, चटणी आचारसोबत पण खाऊ शकता, नाहीतर तशी पण खाल्ली तरीही चालेल, कारण ही पुरी खायला खूप टेस्टी लागते। आलू शिलून झाले की त्यानंतर एका बाउलमध्ये 2 मोठे चम्मच सुजी टाकून थोडे पाणी घालून मिक्स करायचे आणि सुजीला 5 मिनिट असेच ठेवून द्यायचे। त्यानंतर उकडलेले आलू आपल्याला किसून घ्यायचे आहे। आलू किसूनच घ्यायचे, कारण आपण पुरी बनवत आहे, नाहीतर पुरी बनवताना आलूचे छोटे छोटे तुकडे पुरीमध्ये येतील आणि पुरीसाठी प्लेन डो लागतो। आलू किसून झाले की त्यानंतर आपण किसलेल्या आलूमध्ये 2 कटोरी गव्हाचं पीठ टाकायचे आणि 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच अजवाईन हातावर क्रश करून टाकायचे। त्यानंतर 1 चम्मच गरम मसाला, 2 हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची टाकल्यानंतर मी इथे 2 छोटे चम्मच चिली फ्लेक्स टाकला आहे। तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि खूप सारा कोथिंबीर टाकायचा। कोथिंबीर टाकल्यानंतर 1 चम्मच नमक टाकायचे आणि आपण जो सुजी भिजवलेला तो या मिश्रणामध्ये टाकून द्यायचा। इथे मी सर्व सुजी भिजवलेला टाकून घेतला आहे। सुजी टाकल्यानंतर आता आपल्याला हे पहिले बिना पाण्याने मळून घेणे आहे, कारण याच्यामध्ये उकडलेला आलू आणि भिजवलेला सुजी आहे, त्याच्यामुळे भिजवायला पाणी खूप कमी टाकायचे आणि थोडे थोडे पाणी टाकून आटा मळून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे आपला आटा तयार आहे। त्यानंतर गॅसवर कढाई ठेवायची आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचे। आता आपण पुरी बनवून घेऊया। आट्यामधला थोडासा गोळा तोडून गोल गोल करायचा। पुरी बनवण्यासाठी असे मी गोल गोल गोळे बनवून घेतले आहे। मी इथे आपण साधी पुरी बनवतो ना, त्याच साईजचे गोल गोळे बनवून घेतले आहे। गोल गोळे बनवून झाल्यानंतर आता आपण पोळीपाटावर पुरी बनवून घेऊया। आट्याला ब्रशने थोडंसं तेल लावून पुरी बनवून घ्यायची आणि पुरी पातळच लाटायची। जसे मी लाटत आहे अशा प्रकारे मी 4 ते 5 पुरी बनवून घेतले आहे। ही पुरी माझ्या मुलांना तर खूपच आवडली। तुमच्या मुलांना पण नक्कीच आवडणार, कारण मुलांचा फेवरेट आलू असतो आणि या रेसिपीमध्ये पण आलू आहे। पुरी लाटून झाल्यानंतर कढाईमधले तेल गरम झाले की पुरी तळून घेऊया। पुरी तळण्यासाठी तेल गरमच लागतं। हे बघा, पुरी किती छान फुलत आहे। पुरीला असेच दोन्ही साईडने होऊ द्यायचे आणि आपण याच्यामध्ये सुजी टाकलेला आहे, त्यामुळे पुरी क्रंची आणि बऱ्याच वेळ फुललेली पण राहते आणि खायला ऑइली पण लागत नाही। तुम्ही एकदा बनवली ना तर नेहमीच बनवून खाल आणि खायला कचोरीसारखे टेस्टी लागते। आजची ही रेसिपी छोट्यांना आणि मोठ्यांना पण आवडेल। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही मुलांना पण टिफिनमध्ये देऊ शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा। धन्यवाद।